मित्रांनो, ज्या सहेर शेख आवाडांना भर मंचावरून ओरडून विचारत होत्या, डिवचत होत्या, कैसा हराया त्या कैसा हराया कैसा हराया. आता जितेंद्र आव्हाडांनी असा काही करेक्ट कार्यक्रम लावलाय की आव्हाड आता हळूच विचारतायत कैसा लटकाया, चॉकलेट खिलाया. मित्रांनो, म्हणतात ना, वेळ आपली असो वा नसो, संयम महत्वाचा असतो. मिळालेली संधी आणि योग्य वेळ पाहून जो कार्यक्रम करतो त्यालाच खरा हुशार राजकारणी म्हणतात. मित्रांनो, सहेर शेख यांचे वडील युनुस शेख मूळचे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादचे आहेत. नियमानुसार दुसऱ्या राज्यातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तीला महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण निवडणुकीसाठी वापरता येत नाही. जरी त्यांच्याकडे प्रमाणपत्र असलं तरी ते निवडणुकीसाठी अपात्र ठरतं. मित्रांनो, नियम सांगतो की तुम्ही जिथे राहता त्या जिल्ह्याच्या कार्यालयातून प्रमाणपत्र काढणं बंधनकारक असतं. शेख कुटुंब मुंबऱ्यात ठाणे जिल्ह्यात राहतं, पण सहेर शेख त्यांचे जे प्रमाणपत्र चक्क मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून बनवून घेतलंय. ठाण्यात असताना मुंबईतून प्रमाणपत्र कसं आलं हाच सर्वात मोठा तांत्रिक पेच आहे. जर जात पडताळणी समितीला आढळलं की माहिती लपून किंवा चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलंय तर थेट रद्द होतं. मित्रांनो, आणि एकदा का जात प्रमाणपत्र अवैध ठरलं की तुमचं नगरसेवक पद आपोआप रद्द होतं. आज परिस्थिती अशी आहे की आव्हाडांच्या या फिल्डिंगमुळे सहेर शेख यांचं नगरसेवक पद आता जवळपास गेल्यात जमा आहे. विजयाचा जल्लोष करणाऱ्या सहेर शेख सध्या थेट नॉट रिचेबल झाले आहेत. आव्हाडांनी एकही शब्द न बोलता असा काही डाव टाकलाय की समोरच्याला पळता भुई थोडी झाली. मित्रांनो, याला म्हणतात खरा पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक. तुम्हाला काय वाटतं, जितेंद्र आव्हाडांनी लावलेला हा करेक्ट कार्यक्रम योग्य आहे का? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. कैसा हराया को अभी कैसा गायब किया. शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, इस पुरे भाग को हम हरा कर देंगे. म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधी तरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे. हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेशी आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना. आणि अशाच कडक अपडेटसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. यार इधर खींच के बता, कुत्ता बना के मारेंगे. समझा? ये जरा मत काम की बात बताना. बोलता है मैं टिकट नहीं दे सकता हूँ, मेरे पास निधि नहीं है. तो क्या ताली बजाने के लिए आया इधर? ताली बजाने के लिए